हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज अनम. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा आपला 4th लेक्चर आहे. आणि स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन या युनिटचे सब टॉपिकचे MCQ सॉल्व्ह केले, जसं टेबल, पाय चार्ट यावरती आपण MCQ सॉल्व्ह केले. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन चार्टवरती MCQs बघणार आहोत. आणि स्टुडंट्स, टुमॉरोज लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. उद्याच्या लेक्चरात आपण डाटा इंटरप्रिटेशन या युनिटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. सो स्टुडंट्स, जर तुम्ही डेटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक चांगला केलाय तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला तुमचे 10 मार्क्स फिक्स्ड होणार आहे. सो स्टुडंट्स, तुमच्यासाठी आम्ही महाराष्ट्र साईट 2021च्या पेपर 1 साठी कोर्स लॉन्च केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहे. जर तुम्ही हे 40 टेस्ट सॉल्व्ह केले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही हे 40 दिवसमध्ये पण हे एक्झाम क्लिअर करू शकतो. तर लवकरात लवकर तुम्ही हा कोर्स जॉईन करा आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरमध्ये मेसेज करायचा आहे. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. Question: The following line graph gives the annual percent profit earned by a company during period 1995 to 2000. Okay, आणि आपल्याला percent profit earned by a company over the years आणि आपल्याला हे फॉर्म्युला गिवन आहे. percent profit is equals to income minus expenditure upon expenditure into 100. So students, लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला काय गिवन आहे हे बघा. सो स्टुडंट्स, हे बघा तुम्ही आपल्याला तुम्हाला हे चार्ट तुम्हाला काय रीड करायचं आहे. फक्त तुम्हाला अंडरस्टँड होईल पाहिजे आपल्याला काय गिवन आहे. ओके, जर तुम्हाला तुम्ही रीड करा. जर तुम्ही हे चार्ट रीड करणार आहे तर तुम्ही इझिली हे टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहे. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा आपल्याला काय गिवन आहे. हे लाईन ग्राफ आपल्याला गिवन आहे आणि हे ग्राफ मध्ये आपल्याला काय गिवन आहे, कंपनीचं काय आपल्याला ॲन्युअल पर्सेंट प्रॉफिट अर्न कंपनीने किती अर्न केलेलं आहे आपल्याला काय गिवन आहे, हे ग्राफ मध्ये आपल्याला काय गिवन आहे. ओके, कंपनीचे प्रॉफिट आपल्याला काय गिवन आहे. ओके, आणि हे ग्राफ वरती आपण सम इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. सो लेट्स बिगिन विथ द MCQs. फर्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. What is the maximum profit percentage earned in the given years? Okay, so students, हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे. तुम्ही रीड करा क्वेश्चन अगेन. तुम्हाला काय अंडरस्टँड होईल पाहिजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. हे बघा तुम्ही, what is the maximum profit percentage earned in the given years? Okay, मॅक्झिमम म्हणजे काय, जास्त. आपल्याला काय जास्त किती प्रॉफिट पर्सेंट कंपनीनी अर्न केलेलं आपल्याला हे फाइंड करायचं आहे. तुम्ही हे ग्राफ मध्ये बघा, जास्त किती पर्सेंट प्रॉफिटने कंपनीने किती प्रॉफिट अर्न केलेली आहे हे बघा तुम्ही. हे काय 1999 इयर मध्ये बघा तुम्ही. हाय आपल्याला काय हाय पॉइंट गिवन आहे ग्राफ मध्ये किती आहे, 70. म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिट पर्सेंट कंपनीने किती अर्न केले, 70%. ओके, म्हणजे इथे काय येणार करेक्ट ऑप्शन ए 70. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द एव्हरेज पर्सेंटेज प्रॉफिट अर्न फॉर द गिवन इयर्स? सो स्टुडंट्स, हे बघा आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण आपण काय केले, एव्हरेजचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. सो स्टुडंट्स, हे बघा एक्झाम मध्ये एव्हरेजचे क्वेश्चन्स 100% येतात. सो तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. तुम्ही हा क्वेश्चनची काय करा, एव्हरेज क्वेश्चनची तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. ओके, हे बघा काय आपल्याला एव्हरेज फाइंड करायचं आहे. ओके, हे बघा एव्हरेजचा फॉर्म्युला काय होते, एव्हरेज इज इक्वल्स टू टोटल पर्सेंट प्रॉफिट इन गिवन इयर्स अपॉन नंबर ऑफ इयर्स. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा तुम्ही हे ग्राफ मध्ये बघा काय आपल्याला टोटल म्हणजे काय, जसं का मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला काय हे टाइपचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले.
टोटल म्हणजे काय, आपण काय करतात, टोटल म्हणजे काय, आपण काय करणार आहे, आपण ऍड करणार आहे. ओके, आपण काय करणार आहे, एव्हरी काय पर्सेंट प्रॉफिट काय करणार आहे, एव्हरी इयर मध्ये आपण काय करणार आहे, टोटल ऍड करणार आहे. ओके, हे बघा 1995 मध्ये काय किती आहे, 40% प्लस, तसेच 1996 मध्ये 55, 1997 मध्ये 45, 1998 मध्ये किती आहे 65, 1999 मध्ये किती आहे 70 आणि 2000 मध्ये किती आहे 60. ओके, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स म्हणजे काय, किती इयर्स आहे टोटल. हे बघा तुम्ही 1995 टू 2000 किती आहे 1 2 3 4 5 6, म्हणजे आपण काय करणार डिवायडेड बाय 6. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, जर तुम्ही सगळे टर्मला ऍड केले तर आपल्याला आन्सर काय मिळेल 335 डिवायडेड बाय 6. ओके, हे बघा, जर तुम्ही हे टर्मला सिम्प्लिफाय केले तर काय मिळेल आन्सर 55.83. ओके, म्हणजे ॲव्हरेज पर्सेंटेज प्रॉफिट किती आहे, हे कंपनीची किती आहे 55.83. मग करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन बी 55.83. नेक्स्ट क्वेश्चन, what is the ratio of the percentage profit in the year 1995 to the year 1999. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये पण आपण काय केले, रेशोजचे आपण MCQ सॉल्व्ह केले, क्वेश्चन सॉल्व्ह केले, तसंच इथे पण आपण काय करणार आहे, रेशोचे क्वेश्चन, हे रेशोचा क्वेश्चन आहे. हे बघा तुम्ही, काय रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, कोणते रेशो, पर्सेंटेज प्रॉफिट इन इयर 1995. ओके, पर्सेंट प्रॉफिट कोणती इयर मध्ये 1995. टू म्हणजे काय, बघा टू द इयर, आपल्याला टू म्हणजे काय डिवायडेड बाय. ओके, डिवायडेड बाय प्रॉफिट, पर्सेंट प्रॉफिट कोणती इयर मध्ये, हे बघा 1999. ओके, 1999. ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही, हे ग्राफ मध्ये बघा, लाईन ग्राफ मध्ये काय पर्सेंट प्रॉफिट 1995 मध्ये किती आहे 40. ओके, आणि पर्सेंट प्रॉफिट 1995 मध्ये किती 40, तसेच 1999 मध्ये काय आहे पर्सेंट प्रॉफिट 70. ओके, हे बघा तुम्ही सिम्प्लिफाय करा, हे 0 कॅन्सल होणार आहे, मग किती येणार आहे 4/7. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेशो. रेशो म्हणजे काय, आपण काय करणार आहे 4:7. सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन सी 4:7. नेक्स्ट क्वेश्चन, if the expenditure in 2000 was 200 crore rupees, what was the income in 2000? ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही, आपल्याला काय गिवन आहे, इफ द एक्सपेंडिचर इन 2000, एक्सपेंडिचर 2000 इयर मध्ये किती आपल्याला काय गिवन आहे 200 करोड्स. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इन्कम. आपल्याला हे बघा तुम्ही, आपल्याला काय, आपल्याला हे फॉर्म्युला पण गिवन आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यूज पुट करायचं आहे आणि आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. मग किती सिंपल क्वेश्चन आहे बघा तुम्ही, है ना. हे बघा, पर्सेंट प्रॉफिट आपल्याला काय 2000 इयर मध्ये किती आहे, 2000 इयर मध्ये किती आहे 60. मग आपण इथे काय लिहिले 60. ओके, इन्कम आपण काय करणार, फाइंड करणार आहे, आपल्याला इन्कम काय फाइंड करणार आहे, मायनस एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर हे बघा आपल्याला गिवन आहे किती आहे 200 करोड. मग इथे काय येणार आहे 200 डिवायडेड बाय. ओके, एक्सपेंडिचर आपल्याला काय गिवन आहे, अगेन एक्सपेंडिचर किती आहे, अगेन 200 इंटू, हे बघा इथं काय येणार 100. ओके, सो स्टुडंट्स तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, किती होणार आहे 60 इंटू 200, आणि हे 100 काय येणार आहे, हे इथे काय मल्टिप्लिकेशन मध्ये, इथे काय येणार आहे लेफ्ट हँड साइड वर डिव्हिजन मध्ये येणार आहे. ओके, इज इक्वल्स टू इन्कम मायनस 200. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, हे तुम्ही 2 0 कॅन्सल करा, 2 0 जा 0 आणि 2 6 जा 120. ओके, इज इक्वल्स टू इन्कम मायनस 200.
ओके, इथं काय येणार 120, इथे काय 200 नेगेटिव्ह मध्ये आणि लेफ्ट साइड वर काय येणार आहे 200 पॉझिटिव्ह इन्कम. ओके, मग इन्कम काय येणार आहे 120 प्लस 200 किती येणार आहे 320 करोड. मतलब म्हणजे काय इन्कम किती येणार आहे 320 करोड्स. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 320 करोड्स. नेक्स्ट क्वेश्चन, if the income in 1998 was rupees 264 crores, what was the expenditure in 1998? सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय गिवन आहे, आपल्याला इथे इन्कम गिवन आहे. ओके, आणि हे बघा आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन असतं एक्सपेंडिचर आपल्याला गिवन आहे गिवन नसतो. आणि हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन आहे आपल्याला इन्कम गिवन आहे. ओके, आणि आपल्याला एक्सपेंडिचर फाइंड करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा अगेन आपल्याला काय फॉर्म्युला गिवन आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, सो इथे बघा तुम्ही काय 1998 मध्ये प्रॉफिट किती आहे 1998 मध्ये प्रॉफिट किती आहे 65, म्हणजे इथे काय येणार आहे 65 इज इक्वल्स टू इन्कम आपल्याला गिवन आहे किती आहे 264 करोड मायनस आपल्याला एक्सपेंडिचर फाइंड करायचं आहे डिवायडेड बाय एक्सपेंडिचर इंटू इथे काय येणार आहे 100. ओके, सो स्टुडंट्स हे बघा आपण हे काय करणार आहे एक्सपेंडिचर इथे मल्टिप्लाय करणार आहे, मग किती होणार आहे 65 इंटू एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू 264 मायनस एक्सपेंडिचर इंटू हे काय येणार आहे इंटू 100. ओके, सो स्टुडंट्स हे बघा काय येणार आहे 65 एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू हे काय हे ब्रॅकेट आपण ओपन करू शकतो, हे काय करा तुम्ही हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा बाय 100. हे काय होणार आहे 26400 मायनस 100 एक्सपेंडिचर. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही हे काय हे 100 एक्सपेंडिचर इथे काय नेगेटिव्ह मध्ये आणि लेफ्ट साइड वर काय होणार आहे 100 एक्सपेंडिचर पॉझिटिव्ह होणार आहे लेफ्ट साइड मध्ये. ओके, काय होणार आहे 65 एक्सपेंडिचर प्लस 100 एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू 26400. ओके, सो स्टुडंट्स हे बघा किती होणार आहे 65 एक्सपेंडिचर प्लस 100 एक्सपेंडिचर किती होणार आहे 165 एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू 26400. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू काय होणार आहे 26400 अपॉन 165. हे बघा एक्सपेंडिचर मग किती होणार आहे 26400 अपॉन 165 केले तर आपल्याला काय मिळेल 160 करोड एक्सपेंडिचर. म्हणजे 1998 मध्ये एक्सपेंडिचर किती आहे खर्च एक्सपेंडिचर म्हणजे काय खर्च 1998 मध्ये खर्च काय होता 160 करोड. सो करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन डी 160 करोड. नेक्स्ट, सो स्टुडंट्स हे बघा the following line graph gives the percent profit earned by two companies X and Y during the period 1996 to 2001. अगेन आपल्याला पर्सेंट फॉर्म्युला गिवन आहे हे बघा आणि पर्सेंटेज प्रॉफिट अर्न बाय टू कंपनीज एक्स अँड वाय ओव्हर द गिवन इयर्स आणि आपल्याला काय हे बघा पर्सेंट प्रॉफिट अगेन गिवन आहे. सो स्टुडंट्स हे बघा आपण प्रिव्हियस क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय गिवन असतं ग्राफ मध्ये आपल्याला एकच कंपनीचे आपल्याला काय पर्सेंट प्रॉफिट गिवन असतं आणि हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दोन कंपनीजची काय आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला गिवन आहे. ओके, हे बघा हे ग्राफ मध्ये काय दोन कंपनी आहे कोणती आहे एक्स आणि वाय कंपनी. ओके, हे बघा एक्स कंपनीला काय ब्ल्यू कलर मध्ये शो केलेला आहे आणि वाय कंपनीला ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, आणि डिफरंट इयर मध्ये कंपनीला किती प्रॉफिट असते आपल्याला हे आणि डिफरंट इयर मध्ये कंपनीला किती प्रॉफिट होईल हे आपल्याला काय गिवन आहे. ओके, आणि हे ग्राफ वरती आपण सम इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करणार आहे. हे बघा काय इफ
the expenditure of company Y in 1997 was rupees 220 crores. What was its income in 1997? ओके. सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इन्कम फाइंड करायचं आहे आणि आपल्याला काय एक्सपेंडिचर गिवन आहे आणि अगेन आपल्याला काय हे फॉर्म्युला गिवन आहे. ओके, हे बघा किती सिंपल आहे. आपल्याला फॉर्म्युला गिवन आहे आणि आपल्याला काय व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, हे बघा आपल्याला काय इथे काय आपल्याला काय काय गिवन आहे? प्रॉफिट. प्रॉफिट किती? 1997 इयर मध्ये. ओके, 1997 इयर मध्ये कोणती कंपनीची आपल्याला काय गिवन आहे? इन्कम वाय कंपनीची. ओके, आणि हे बघा तुम्ही हे ग्राफ मध्ये बघा तुम्ही वाय कंपनीला ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, 1990 इयर मध्ये किती आहे प्रॉफिट? किती आहे 1990 इयर मध्ये वाय कंपनीची प्रॉफिट किती आहे? 35. ओके, मग इयर किती येणार आहे? 35 इज इक्वल्स टू प्रॉफिट आपण काय किती आहे आपण काय करणार? राईट करणार. फर्स्ट प्रॉफिट किती आहे? 35. 1997 मध्ये वाय कंपनीची किती आहे? 35 इज इक्वल्स टू इन्कम. इन्कम काय आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, इन्कम आपल्याला फाइंड करायचं आहे मायनस एक्सपेंडिचर आपल्याला गिवन आहे. किती आहे? 220 डिवायडेड बाय अगेन एक्सपेंडिचर किती आहे? 220 इंटू 100. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हे काय होणार आहे? हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा. 35 काय होणार आहे? इंटू 220 आणि हे 100 काय येणार आहे? इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि लेफ्ट हँड साइड वर काय होणार आहे? 100 डिवाइड होणार आहे. ओके, डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू इन्कम मायनस 220. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हे काय होणार आहे? हे तुम्ही मल्टिप्लाय करा. किती होणार आहे? 35 इंटू 220 किती होणार आहे? 7700 अपॉन 100 इन्कम मायनस 220. ओके, हे बघा तुम्ही 2 0 कॅन्सल करा. हे काय होणार आहे? 77 इज इक्वल्स टू इन्कम मायनस 220. ओके, मग इथे बघा तुम्ही 220 इथे काय नेगेटिव्ह मध्ये आणि लेफ्ट साइड वर 220 काय होणार आहे? पॉझिटिव्ह. मग काय होणार आहे? 77 प्लस 220 इज इक्वल्स टू इन्कम आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इन्कम. मग आपण इन्कमला काय करणार आहे? लेफ्ट हँड वर शिफ्ट करणार आहे. ओके, इथे काय होणार आहे? 77 प्लस 220 किती होणार आहे? 77 प्लस 220 297 करोड्स. ओके, किती होणार आहे इन्कम? 297 करोड्स. म्हणजे काय वाय कंपनीची 1997 इयर मध्ये किती इन्कम झाली? 297 करोड्स. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन डी 297 करोड्स. नेक्स्ट क्वेश्चन, what is the average percentage profit earned by X company in a given years? So students हे बघा आपल्याला काय अगेन काय एव्हरेज फाइंड करायचं आहे. ओके, आणि हे बघा दिस क्वेश्चन इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, एव्हरेजचा क्वेश्चन दरवर्षी एव्हरेजचा क्वेश्चन येतात. सो तुम्ही लक्षात ठेवायचं काय आपल्याला एव्हरेज फाइंड करायचं आहे. ओके, एव्हरेज कोणती? एक्स कंपनीची. ओके, एक्स कंपनीची काय आपल्याला एव्हरेज फाइंड करायचं आहे. ओके, हे बघा एक्स कंपनी हे बघा तुम्ही हे ग्राफ मध्ये एक्स कंपनी काय ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला शो केलेला आहे आपल्याला ब्ल्यू कलर मध्ये. ओके, हे बघा आपण काय करणार? एव्हरेजचा आपल्याला फॉर्म्युला काय येणार आहे? टोटल पर्सेंट प्रॉफिट इन गिवन इयर्स ऑफ व्हॉट? X company. Okay, divided by total number of years. Okay, किती आहे? सॉरी नंबर्स ऑफ इयर्स. फक्त काय येणार आहे? नंबर ऑफ इयर्स. ओके, सो स्टुडंट्स हे बघा टोटल पर्सेंट प्रॉफिट इन गिवन इयर्स ऑफ एक्स कंपनी. ओके, आपण काय करणार आहे? एक्स कंपनीची काय सगळे पर्सेंट प्रॉफिट आपण काय करणार आहे? ऍड करणार आहे. ओके, हे बघा ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला शो केलेला आहे एक्स कंपनीची प्रॉफिट किती आहे? किती आहे? फर्स्ट 1996 मध्ये 40 प्लस 1997 मध्ये 45 प्लस
1998 मध्ये 55 प्लस 1999 मध्ये 50 प्लस 2000 मध्ये किती आहे 65 प्लस तसेच 2001 मध्ये किती आहे 50 आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स 1996 टू 2001. ओके, हे तुम्ही काउंट करा किती नंबर्स ऑफ इयर आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे आपण काय करणार आहे डिवायडेड बाय 6. ओके, सो स्टुडंट्स हे टर्मला तुम्ही ऍड करा 40 45 55 50 65 आणि 50 तुम्ही ऍड केले तर आपल्याला आन्सर काय मिळेल 305 डिवायडेड बाय 6. ओके, 305 डिवायडेड बाय 6 केले तर आपल्याला आन्सर काय मिळेल 50.83. ओके, म्हणजे ॲव्हरेज पर्सेंट प्रॉफिट अर्न बाय एक्स कंपनी. ओके, एक्स कंपनीची ॲव्हरेज पर्सेंट प्रॉफिट किती आहे 50.83%. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन बी 50.83. नेक्स्ट क्वेश्चन, what is the ratio of the percentage profit of company Y in the year 1997 to 2001? So students, again आपल्याला काय फाइंड करायचं आहे रेशो. ओके, अगेन व्हेरी सिंपल क्वेश्चन, काय रेशो आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आणि हे टाइपचे क्वेश्चन काय परीक्षामध्ये काय येतात तर तुम्ही लक्षात ठेवा. रेशो आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे कोणता पर्सेंट प्रॉफिट ऑफ वाय कंपनी. ओके, पर्सेंट प्रॉफिट ऑफ व्हॉट वाय कंपनी कोणती इयर मध्ये इन 1997. ओके, टू म्हणजे काय आपण डिवाइड करणार आहे पर्सेंट प्रॉफिट इन व्हॉट इयर वाय कंपनीची इन इयर 2001. ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही पर्सेंट प्रॉफिट वाय कंपनीची 1997 मध्ये किती आहे. वाय कंपनी म्हणजे काय हे ग्राफ मध्ये बघा तुम्ही वाय कंपनी आपल्याला ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, आणि हे बघा 1997 मध्ये किती आहे 35. ओके, डिवायडेड बाय तसंच 2001 मध्ये किती आहे हे बघा तुम्ही ब्राऊन कलर मध्ये आपल्या वाय कंपनीची पर्सेंट प्रॉफिट आपल्याला गिवन आहे किती आहे 55. ओके, हे बघा तुम्ही इथे काय येणार आहे हे कॅन्सल करा तुम्ही 5 1 जा आणि 5 7 जा 35 म्हणजे काय येणार आहे 7/11. ओके, आपल्याला काय रेशो फाइंड करायचा आहे आणि रेशो काय असतं 7:11. सो करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन ए 7:11. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, in which year the combined profit percentage of companies X and Y is maximum? So students लक्षात ठेवा तुम्ही जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण असे टाइपचे क्वेश्चन सॉल्व केले. कंबाईन म्हणजे काय तुम्ही लिहा कमेंट सेक्शन मध्ये. कंबाईन म्हणजे काय ऍडिशन. ओके, कंबाईन म्हणजे काय ऍडिशन. कोणती एक्स आणि वाय कंपनीजची ऍडिशन आपण करणार आहे पर्सेंटेज प्रॉफिटचे. आपण काय करणार आहे दोन्ही कंपनी एक्स आणि वायचे आपण काय करणार आहे ऍड करणार आहे आणि आपल्याला काय जास्त किती पर्सेंट प्रॉफिट आहे दोन्ही कंपनीजची हे आपल्याला मॅक्झिमम म्हणजे काय जास्त. ओके, आपल्याला काय जास्त किती प्रॉफिट पर्सेंट आहे आपल्याला हे फाइंड करायचं आहे कोणत्या इयर मध्ये. ओके, हे बघा तुम्ही आपण काय करणार आहे कंबाईन फर्स्ट कोणती इयर आपल्याला 1996. हे तुम्ही ग्राफ मध्ये बघा काय आहे 1996. ओके, 1996 इयर मध्ये कंबाईन प्रॉफिट कोणती दोन्ही पण कंपनी म्हणजे काय एक्स प्लस वाय कंपनी आपण काय करणार आहे एक्स प्लस वाय कंपनीचे प्रॉफिट पर्सेंट आपण काय करणार आहे ऍड करणार आहे. ओके, हे बघा एक्स कंपनी काय 1996 मध्ये काय प्रॉफिट पर्सेंट किती आहे एक्स कंपनीची 40 प्लस तसेच वाय कंपनीची किती आहे 45. 40 प्लस 45 किती येणार आहे 85. तसेच फॉर इयर 1997 प्रॉफिट पर्सेंट ऑफ कंपनी एक्स प्लस प्रॉफिट पर्सेंट ऑफ कंपनी वाय. ओके, तसेच 1997 मध्ये बघा तुम्ही ब्ल्यू कलर मध्ये किती आहे हे बघा एक्स कंपनी 45 प्लस आणि वाय कंपनीची प्रॉफिट पर्सेंट किती आहे 35. 45 प्लस 35 केलं तर आपल्याला काय मिळेल 80.
तसेच 1998 मध्ये बघा तुम्ही दोन्ही कंपनीची कंबाईंड किती प्रॉफिट पर्सेंटेज आहे हे बघा. 1998 मध्ये एक्स कंपनीची किती आहे प्रॉफिट 55 प्लस वाय कंपनीची किती आहे 50 इज इक्वल्स टू 55 प्लस 50 किती होणार आहे 105. तसेच फॉर 1999 एक्स प्लस वाय ओके किती होणार आहे 1999 मध्ये बघा तुम्ही एक्स कंपनी किती आहे प्रॉफिट पर्सेंट 50 तसेच वाय कंपनीची किती आहे 60. 50 प्लस 60 काय होणार आहे 110. ओके तसेच 2000 इयर मध्ये आपण बघणार आहे 2000 इयर मध्ये कंबाईंड एक्स आणि वाय कंपनीची किती प्रॉफिट पर्सेंट आहे. ओके हे बघा 2000 इयर मध्ये किती आहे एक्स कंपनीची प्रॉफिट 65 प्लस वाय 50. ओके 65 प्लस 50 किती होणार आहे 115. ओके तसेच 2001 मध्ये बघा एक्स आणि वाय कंबाईंड कंपनीचे प्रॉफिट पर्सेंटेज काय एक्स कंपनीची किती आहे 2001 मध्ये बघा तुम्ही किती आहे 50 प्लस आणि वाय कंपनीची किती आहे 55. ओके किती आहे 55 म्हणजे काय होणार आहे 105. ओके किती होणार आहे 105. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही सगळ्या इयर मध्ये बघा तुम्ही जास्त काय प्रॉफिट पर्सेंटेज ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे हे बघा तुम्ही 115. हे काय मॅक्झिमम कंबाईंड प्रॉफिट पर्सेंट आहे दोन्ही पण कंपनीची एक्स आणि वाय ची. ओके म्हणजे जास्त मॅक्झिमम काय प्रॉफिट पर्सेंट काय 115 कोणती इयर मध्ये 2000. ओके 2000 इयर मध्ये मग आन्सर काय येणार ऑप्शन डी 2000 इयर. ओके so students these are the some important MCQs. I hope you like this lecture and good luck with your preparation and students see you tomorrow at 6 p.m. and thank you for watching this video. Please like, comment, share and subscribe our channel Global Online Marathi.